गणेश फेस्टिवल की तैयारियों का जायजा लेने के लिए जिला इंतजामिया और जिला पुलिस इंतजामिया की जानिब से आज एक अहम मीटिंग का इनेकाद किया गया। मीटिंग में पीस कमेटी में शामिल और गणेश मंडलों के जिम्मेदारान को मदऊ किया गया। जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने मीटिंग के दौरान कहा कि हर साल जिस तरह धूमधाम से गणेश फेस्टिवल का एहतमाम किया जाता है वो इस मरतबा उस अंदाज में नहीं किया जा सकता। खास तौर पर जो इज्तिमाई तौर पर गणेश मंडलों की जानिब से मनाए जाने वाले त्योहार पर रियासती हुकूमत की जानिब से कई तरह की पाबंदियां लगाई गई है। इनमें सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखना है, बच्चों और ज़ईफों को जुलूस में शरीक नहीं होना है। जिला एसपी और जिला कलेक्टर ने लोगों से अपील की है कि इस मरतबा गणेश फेस्टिवल को बहुत सीधे सादे अंदाज में मनाया जाए। कोशिश की जाए कि ये त्योहार ज्यादातर इनफरादी तौर पर ही मनाए। कोरोना को फैलने से रोकने के लिए जिला इंतजामिया की जानिब से दिए जा रहे अहकामात की पाबंदी करे। 22 तारखेला आपली गणेश चतुर्थी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कॉर्पोरेशन आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपाचे आपले गणपती बसतात। परंतु ह्यावेळेस आपण जे बघितलं, मार्चपासून जे कोविडचं संकट आपल्या मागे आलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारे आपले सार्वजनिक महोत्सव आपण घरच्या घरी आपण साजरे केलेले आहेत। त्यामुळे गणपती हा थोडा इमोशनल सण असून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे गणपती बसतात। जवळपास घरगुती 30 ते 40 हजार आणि मंडळ आपल्याकडे जवळपास 3000 आहे। त्यामुळे मी आपले SP साहेब आणि कमिशनर साहेबांनी आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही असं आवाहन करणार आहे की गणपती तुम्ही बसवूच नका। कारण गाईडलाईन्स कशा बसवायच्या घरगुती आणि सार्वजनिकाच्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटकडून आलेल्या आहे त्या आम्ही जारी पण केलेल्या आहे। परंतु त्या करत असताना जरी परमिशन असेल आणि सार्वजनिक गणपतीमध्ये जर लोक आले त्यांना कोविड झाला तर उगाच हा कोविडचा व्याप वाढू शकतो। आत्ताच मोठ्या मुश्किलीने आपण हा कोविडचा जो पसरावा आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये कंट्रोल करण्याचा आपण सक्सेस झालेलो आहे। याच्यामुळे जर आपण सार्वजनिक गणपती त्यांनी बसवायला काही हरकत नाही, त्यांनी बसवावे, परंतु ते रूल्स आणि रेग्युलेशन जे काढले ते त्यांनी फॉलो करावं लागेल। त्यामुळे आम्ही असा विचार केला की आम्ही मंडळाशी चर्चा करू, त्यांच्याकडून आम्ही फीडबॅक घेऊ। परंतु मला अत्यंत आनंद आहे की नांदेडकर एवढे म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे, मंडळाचे लोक एवढे रिस्पॉन्सिबल आहे की त्यांनी सांगितलं की सर आम्ही बसवणारच नाही, खूप कमी प्रमाणात आम्ही बसवू आणि बसवलं तरी आम्ही तिच्या लोकल लेवललाच आम्ही करू। त्यातल्यात आम्ही घरगुतीमध्ये आमची असे आव्हान आहे लोकांना की जर तुम्हाला गणपती बसवायचा असेल तर घरच्या घरी बसवा। आता मुलं शाळेच्या मुलांची सुट्टी आहे त्यामुळे घरच्या घरी त्यांनी शेण आणि मातीचा जो गणपती असतो तो घरच्या घरीच बसवावा आणि घरच्या घरीच तो म्हणजे बकेटमध्ये किंवा आपल्या घरी छोटासा तलाव करून त्याच्यामध्ये विसर्जन करावा। जर हे पॉसिबल नसेल तर ह्या वर्षी गणपती घरच्या घरी बसवून त्याला पुढच्या वर्षी विसर्जन करा, हा दुसरा उपाय। आणि तिसरा, हे जर दोन्हीच पॉसिबल नसेल, तिसरा उपाय असा आहे की तुम्ही गणपती जर बसवत असेल तर आम्ही कॉर्पोरेशनमार्फत आणि ग्रामीण भागामध्ये तहसीलदारमार्फत आम्ही आर्टिफिशियल आणि एक संकलन केंद्र उभारण्यात आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जे गणपती बसवल्यावर 5 दिवस 7 दिवस 10 दिवसानंतर त्या संकलन केंद्र आणून द्या। त्यामुळे आम्ही गणेशजीचं रीतसर आम्ही जाऊन एखाद्या आर्टिफिशियल टँकमध्ये किंवा शहराच्या बाहेर जे छोटे छोटे तलाव त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान करून आम्ही त्यांचं विसर्जन करण्यात येईल। तर सर शनिवारी 22 तारखेला शनिवार असल्यामुळे मग काय मार्केट नाही, मार्केट तर बंदच राहील। त्यामुळे आता शनिवार रविवारी मार्केट बंद असल्यामुळे हे नाही की सोमवार ते शुक्रवार आपण सुरू ठेवलेलं आहे। हे जरुरी नाही आहे की जर सण शनिवारी तर आपण शनिवारी शॉपिंग केली पाहिजे। तुम्ही ॲडव्हान्समध्ये शॉपिंग करून ठेवा, जे तुम्हाला घरामध्ये राशन किराणा घ्यायचा आहे ते तुम्ही आता आणि आता टायमिंग आपण वाढवली आहे। आधी 5 वाजता आपण 7 पर्यंत गेलो, त्यामुळे आता मला वाटत नाही याच्यामध्ये अडचण असावी। लोक असं शनिवारी गणपती बसणार आहे तर शनिवारी आणायला जाते काय सॉरी शनिवारी गणपती बसणार आहे हां, त्याच्यामध्ये शनिवारीच निघाले मार्केट नाही असं नाही तर काय आदल्या दिवशी तुम्ही शुक्रवारी घ्या, गुरुवारी घ्या, बुधवारी घ्या, त्याच्यामध्ये शनिवार रविवार बंदच राहील। आणि व्यापाऱ्यांसोबत मी चर्चा केली आहे, त्यांचे एकच म्हणणं होतं की सर आपण सॅटर्डे संडेला बंद ठेवा, काही हरकत नाही, फक्त 5च्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी 7 पर्यंत खुलं ठेवा। त्यांची चर्चा होऊन आपण तो निर्णय घेतला आहे आणि आता कालपासून दुकानं संध्याकाळी 7 पर्यंत सुरू आहे। थँक्यू। आज तरोडा नाका भागातील सर्व माझे गणेश भक्त यांच्यासोबत एक गणेश उत्सवाच्या संबंधी आगामी उत्सवाच्या संबंधीची जी शांतता कमिटी आणि सार्वजनिक मंडळाच्या बैठक झाली। या बैठकीमध्ये मी सर्व मंडळांना एवढंच आवाहन करू इच्छितो की चालू वर्षी कोरोनाविषयक जे आपल्याकडे मोठ्या स्वरूपात प्रादुर्भाव होणारा एक जी महामारी आलेली आहे यामध्ये शासनाच्या स्पष्ट गाईडलाईन्स आहेत। 11 जुलै 2020 मध्ये जे आपण म्हणतो की त्यामध्ये अशा गाईडलाईन्स आहेत की चालू वर्षीचा जो उत्सव आहे हा आपल्याला सर्वांना खूप शांततेने साजरा करावा लागतो आहे। त्यामध्ये खूप आपल्याला बंधनं पण आहेत। स्पेसिफिकली जे बंधनं आहेत हे आपल्या दृष्टीने गंभीर आहेत की आपल्याला काम करताना निश्चितपणे अडीअडचणी येतील। कारण आपण जेव्हा कोणत्या गणपतीचा प्रतिष्ठापना करू तर त्या ठिकाणी साहजिकच लहान मुलं जास्त येतील, कारण त्यांच्या दृष्टीने हा उत्सव खूप मोठा असतो।
घरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध लोक आहेत, हे सुद्धा अशा उत्सवाच्या अपेक्षेने वाट पाहत असतात. परंतु आपण एकत्र आल्यानंतर यातून काहीतरी अडचण होईल. तर ह्या सर्व गोष्टीचा जर ताण कमी करून घ्यायचा असेल तर चालू वर्षी जर स्थगिती जर आपण केली तर आपल्याला पुढच्या वर्षी अशी काही त्याची अडचण येणार नाही. पोलीस विभागातर्फे मी आपल्याला ग्वाही देतो. आपण चांगल्या पद्धतीने याचा उत्सव साजरा करा. परंतु चालू वर्षी थोडंसं याच्यावरती कंट्रोल आपल्याकडनं असावा. आपण सर्वजण एकत्र आहोत. जरी या पद्धतीने तुम्ही उत्सव साजरा केला तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत. परंतु याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो. यामध्ये मंडळाची जी मूळ काळजी आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, 5पेक्षा जास्त लोक आरतीच्या ठिकाणी जमू शकत नाही. मूर्तीची साईज ही तुम्हाला 4 फुटापेक्षा कमी ठेवावी लागेल. कोणतेही विसर्जन किंवा प्रतिष्ठापनाची मीटिंग मिरवणूक होऊ शकणार नाही. म्हणजे याला प्रोसेशन नाही आहे. कोणताही कार्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाही आहे. असे बरेच त्यामध्ये मुद्दे आहेत. शाडूची मूर्ती बसावी, हे करावी, पर्यावरणपूरक काम करावं, अशा भरपूर सूचना शासनाकडून आलेल्या आहेत. तरी कृपा करून याचे आपण सर्वांनी पालन करावे असे आवाहन.